नमस्कार सर्वांना. कसे आहे सर्वजण? बरं आहे ना? बरंच असावं. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे. मला खूप दिवसापासून त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा होता, पण मुद्दा काय मांडू हा प्रश्न पडला होता मला. आता ते ऊस कामगार आहेत का नाही, आता ऊस तोडा येते ती बीड जिल्ह्याकडचे, तिकडचे इकडचे सगळीकडचे, त्यांना एकच सांगणं आहे की बैलांना एक जीव आहे. बैलांच्या खांद्यावर एवढं वजन देताय तुम्ही, थोडंसं कमी भरा. काय एखाद्या थोड्याशा 2-3 मुळ्यानं काही अगदी तुमचं ही निघत नाही, तिथं काही तुम्हाला बक्षीस भेटत नाही. 2-3 मुळ्या जास्त गाठल्यावर टनेजला तुम्ही फक्त व्हॅल्युएशन देताय, पण त्या बैलांच्या जीवाचं काय? बैलांच्या जीवाचं आज किती हाल होत्यात. बैल पहिली असायची की, पहिली बैल होती, पण आताच्या कलियुगात चालूच्या म्हणलं तर माणसांना त्रास झाल्यावर माणूस किती लगेच दवाखाना, गोळ्या, डॉक्टर सगळं करून बसतंय. त्या बैलांचा जरा विचार करा. मला वाटतंय बैलांची जरा काळजी घ्या. आणि खरंच एखाद्या नवीन ज्यांना काहीच जनावरांमधली दयामाया नाही, त्यांना एकदा हा व्हिडिओ बघायला पाहिजे की जनावरांची आज बैलांची किती आपदा आहे. बैल वापरा, पण शेतीच्या थोड्याशा कामासाठी बैलांना वापरा. पण इतकं बैलांचा आज हाल बघत नाही तर कधी कधी आम्ही जाताना गावाला जाताना ऊसटोळ्या चालू झाल्या की त्या बैलांचं हाल बघतो. अतिशय त्या बैलांना चाला येत नाही, मालक धरून पुढं वळतो. एवढं बी हाल करू नका. व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की आज माणसाला काटा मोडला तर माणूस कितीही वळतो. मग आज त्या बैलांची किती आपदा होत असेल. जेणेकरून थोडासा विचार त्या बैलांचा करा आणि कमीत कमी तुम्ही ऊस भरा त्याच्यात, जेणेकरून त्या बैलाला बी त्रास नसू नये आणि तुमच्या बी जीवाला त्रास नसू नये. तुम्ही बी वेळभर फाडात तोडता ऊस, तुम्हाला बी भरपूर कष्ट आहे. तुम्ही तर काही गोष्टी कष्टाशिवाय तुमचं तर काही उभं राहत नाही संसार म्हणा, तुम्हाला बी कष्ट आहे. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जरा कमी भरा भावा बहिणीनं ऊस त्याच्यात, की त्याचं आज इतकं हाल होत्यात बेकार. माणसांचं एवढं होत्यात, मग त्या बैलांचं किती होत असतील. मनाला एक पाहतंय हो, ती बैलांचा हाल बघताना त्याच्या खांद्याला किती वेदना होत्याल्या, त्याच्या जीवाला कसं वाटत असेल. माझं एकच सांगणं आहे की तुम्ही बैल वापरताय ना, पण त्या वापरण्याच्या मागे त्याचा जीवाचा बी विचार करा आणि थोडंसं कमी ऊस भरा, जेणेकरून त्या बैलाला बी सहन होईल वजन आणि तुमची बी आपदा होणार नाही. व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय जर वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण बैलाचं इथपर्यंत हाल नको इथं, जेणेकरून त्याला एक वाचा नाही आणि आपल्याला वाचाय पण त्याला वाचा नाही. त्याच्या वाचायला कुठं तर आपण समजून घेऊया, असं माझं मत आहे. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी.